श्री संत गजानन महाराज की जय. अध्याय 6वा. प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे परमंगला श्रीहरी, तुझी कृपा जात्यावरी अशुभ अवघे जाते दुरी. हा अनुभव संतांचा, त्या संत वाक्य भला, त्या संत वाक्य भरोसा मी ठेवून श्रीनिवासा. मंगलाची धरून आशा तुझ्या दारी पातलो. आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष. आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा. रोष कधी ना करावा या अजान लेकरावर. बालकाचे हिनपण माती लागी दूषण. हे मनात आणून करणे असेल ते खरी. असो बंकटलाला घरी राहिली समर्थांची स्वारी. तै अपूर्व एक घटना घडली खरी. गोष्ट श्रोते ती ऐका. गावाची या दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यास महाराज गेले एक दिवस. कणसे मक्याची खावया. बहुत मंडळी बरोबरी कणसे खाया आली खरी. विहिरी पाशी तयारी केली कणसे भाजण्याची. विहीर होती धनत्तर पाणी दिला अपरंपार. गर्द छायेचे वृक्ष तोर जवळ होते. चिंचेचे आकट्या पेटल्या एकसरा आज मासे हो धाबा. तेने डोंब झाला खरा गगनोदरी. धुमाचा त्या योगे ऐसे झाले आग्या मोह लागलेले. चिंच वृक्षावरी भले त्यांच्या माशा उठल्या की त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळून. कणसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहिली हो. त्या आग्या मोळांच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात. देखा घोंगड्यांचा करून बुरका कोणी गेले पळून. प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती. अशा वेळी समर्थ मूर्ती आसनी होती निर्धास्त. ते नाही पळून गेले आसनी आपल्या स्वस्त बसले. विचार करू लागले निज चित्ती माशांचा. माशी तरी मीच झालो मोहोळ तेही मीच बनलो. कणसे खाया मीच आलो कणसे तेही रूपे माझी. अशा विचारे आनंदात महाराज राहिले डोलत. अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या. वाटे पासोडी माशांची समर्थ पांघरले. साची योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी. माशा चावतीवरच्यावरी परिणत हो परवा करी. त्यांचे काटे शरीरी पोचले असती असंख्यात. याशी झाला एक प्रहर. भक्त झाले चिंता दूर. बंकटलालाचे अंतर दुःख व्याकुळ झाले घेऊ. कोठून बुद्धी झाली मला येथे आणि समर्थाला कणसे मक्याची खावायला मंडळींच्या समवेत. अशा समर्थाला गुण दुःख त्या मीच कारण झालो. एका शिष्य पण माझे आहे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी. हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थांनी. जीवाणू जा निघून बसा मूळ जाऊन. माझ्या बंकटा कारण तुम्ही कोणी न चावावे. जमलेल्या मंडळीत बंकट हाच निश्चय भक्त. जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावून या. असे म्हणता माशा गेल्या मोडावरी जाऊन बैसल्या. बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी. महाराज त्या पाहुणी मग बोलते झाले हसून. वा खूप केली समजवानी आमाशी तू माशांची. अरे ते जीव विषारी बैसली माझ्या अंगावरी. माझ्यापासून झाले दुरी लड्डू भक्त येतवा. याचा करी विचार संकट आल्या कोणावर. कोणी ना सहाय्य करणार. एका ईश्वरा वाचुनी. जिलेबी पेढे बर्फी खाती माशा आल्या जळून पडून जाती. ऐशा जयांची आई कृती ते स्वार्थी फक्त निसंशय. बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला त्यावर. महाराज अनुगत होणार काटे माशांचे काढावया. महापापी मी गुरुराया तुम्हाला ही त्रास द्या. आनविता झालो या ठाया. माशा किती डसल्या तरी. गांधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचारा. याचा वावया परिहार उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकले वचन महाराज बोलते झाले. अरे यात का ना काही अधिक घडले. डसणे स्वभाव माशांचा मला त्याची मुळीच वादा ना होणार नाही जाण कदा. त्या माशी रूप सच्चिदानंदाम्या जाणले म्हणून माशी तरी मीच झालो तोच आहे माझा पुतळा. पाण्यानेच पाण्याला काय दुखवता येईल. हे एकता ब्रह्मज्ञान बंकटलाल धरी मौन. काटे काढण्यावा लागून बाईले त्याने सोनार चिमटे घेऊन आले. देहा शोधू लागले कोठे आहेत काटे रुतले. मग शिवेचे भाव ह्या महाराज बदले त्यांना काय मिथुन करी तसा तुमच्या नयना काटे ते ना दिसतील. ते काढण्या चिमट्याची गती नाही. मुळीच साक्षी ती या गोष्टीची मीच दावितो तुम्हाला. असे म्हणून कौतुक केले. वायू लागी धरून रोखून धरले. तो काटे अवघे वरी आले रुतलेल्या स्थलातून. तो पाहता प्रकार लोक आनंदले पार.
कडून आला अधिकार श्री गजानन स्वामीचा पुढे कंसे भाजले अवघ्यांनी ती ग्रहण केली अस्तमानी निघून गेली मंडळींनी गृहाते. असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला आपल्या बंधूस भेटण्याला श्री नरसिंगची कारणे हा कोतशा हल्लीचा शिष्य मराठा जातीचा कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे त्या नरसिंगीचे चरित्र भक्तलीला भक्तलीलामृतात वर्णिला आहे तंबूत आता ते सांगणे नको. जयकोट नामे नगर असे गाव साजर आहे 18 कोसावर ईशान्येला परियसी मनोवेगाचा सजून वारू निघते झाले गुरु जय पदनतांचे कल्पतरू श्री गजानन महाराज अकोटाच्या सानिध्याशी एका निबिड तरशा अनन्यासी नरसिंहराय अग्निशी एकावंत सेवावया हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण्य निंब अश्वत्थरातांजन वृक्ष तेथे उदेले लता त्या नाना जाती वृक्ष वेढून बसल्या असती तृण वाढले भूमीवरती सर्प वारुळी असंख्यात ऐशा त्या अरण्यात नरसिंगची जाऊन बस म्हणून आले अवचित समर्थाशी भेटावा सारखा भेटे सारख्याशी पाणीचे मिळे पाण्याशी विजातीय द्रव्याशी समरसता होणे नसे गजाननाशी पाहिले तेने चित्र आनंदले स्वामी नरसिंगजी शिवले तो प्रेमानं वर्णवय की एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर एक राम एक कुसर वासुदेव देवकीचा एक मुनी वसिष्ठ एक पाराशर ऋषी श्रेष्ठ एक जान्हवीचा काठ एक तटनोदीचा एक हिरा कोहिनूर एक कौस्तुभचा साचार एक वैनतेय एक कुमर सती समानरी अंजनीचा दोघे भेटले एकमेका आनंद सारखा बैसते झाले असणे काय तुझ ते करावया अनुभव ते आपले एकमेका कथिते झाले. नरसिंग तू उत्तम केले प्रपंचात राहिला मी त्याग केला तयाचा स्वीकार करून या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार या योगाच्या क्रियेत गोष्ट होते घटित ज्यांचा मुळी न लागे अंत या सामान्य लोकाला त्या गोष्टी लपवावया पिसा बनलो गाठा उपाधी ते नासावा वेळ बडेच पांघरलो तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत तीन कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात फल या तिन्ही मार्गाचे एकचे आहे अखेरीस परीस बाह्य स्वरूप त्याचे भिन्न भिन्न असे की योगी योग क्रियेचा जरी ब्रह्मभिमान वाईसाचा तरी तयाशी तत्वाचा खरा बोधना होईल योगक्रिया वरून अलिप्त राहावे त्यापासून कमलपत्रा समान तरीच तत्व कळून ये याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंग आहे साची आसक्ती कन्यापुत्रांची मुळीच राहता कामा नये गार पाण्यात राहते परीनं पाणी शिरू देते तसेच वागती साचे या प्रपंचा माझारी या परित्वा राहावे अपेक्षा रहित असावे चित्तातून नाड ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला म्हणजे काहीच अशक्य नाही तुम्ही आणि शेषेश आहे एक रूपा ओ बाई जनार्दन भिन्न नसे नरसिंह म्हणती बंधुराय आलास मसे भेटावा ही तुझी केवढी दया उपमायाला देण्या नसे प्रपंच मुळी अश्वाश्वत याची काय किंमत दुपारच्या सावली प्रत कोण सांग खरे मानी तू कथिले जाया बरी तैसा वागेन भुवेवरी मी जानवरच्यावरी अशीच भेट द्यावी तुवा देह प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे तेच आहे वावयाचे लोकाचारी निसंशय तुम्हा आम्हा कारणे जे का धाडिले ईशाने तेच आहे आपणा कारणे निरालसपणे भूमीवरी आता विनंती तुगीच करी व्यावहारिक भेट वरच्यावरी देत जावी साजिरी मी धाकटा बंधू तुझा नंदीग्रामा राहिला भरत रघुपतीची वाट पाहत तैसाच मी या कोटात राहून पाहतो वाट तुझी तुला येथे यावया शक्य काही नाही सध्या अवघ्या आहेत योग क्रिया अवगत तुला पहिल्या पुन्हा पदन लाविता पाण्याप्रत योगी भरधावरून पडत क्षणाबाजी फिरून येतं शोध जुन अवघ्या त्रिभुवना ऐसेत इथं तुझे उभय त्यांचे रात्रभरी झालेस भरते आले प्रेमाचे दोघांची या संयमी संगमी खरे खरे जे का संत तेच हे तेथे हेच घडून येतं दांभिकाचे होतात भांडणे पाहून एकमेका दांभिक म्हणू नये गुरु
ते अवघे पोट भरू पुरा माझी फुटके तारण्याचे समर्थ असे दांभिकाचा बोलबाला जगी होतो जगी भला. तरी त्यागणे आहे त्याला निवडून असत्य हो. संतत्व नाही मठात संतत्व नाही विद्वत्यात संतत्व नाही कवित्वात तेथे अनुभव पाहिजे. दांभिक मुलाम्याचे सोने त्याला सांगा काय घेणे. गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबीन मसतनात. ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेची साचवणारी नांदे त्या सदैव घरी सन्निधी सदाचार. नरसिंहजीस भेटण्या जाणं कारणाने झाले आले गजानन. पैसे कळले वर्तमान गुराखीद्वारे. अकोटाला ते कळता आनंदाने लोक धावू लागले. नारळ घेऊन निघाले पायदोय संतांशी एकमेकाचे ती चला चला आहे. सत्कर गती गोदा आणि भागीरथी संगम पावली कारणात त्या भेटरू प्रयागाशी जाऊ आपण स्नानाचे त्या महोदय पर्वणीशी साधून येऊ चला होतो. इकडे काय झाले गजानन आधीच निघून गेले. नरसिंहाशी कुसुंबले भेटण झाली पौराशी. पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण दर्यापुराच्या सानिध्य जाणं येते. शिष्यास दर्यापुराच्या शेजारी शिवरगाव निर्धारी असे चंद्रभागेच्या तिरी वजभूषण वासजित श्रोतेही. चंद्रभागा पंढरीची नाही बघा ही लहानशी एक गंगा पयोष्णीला मिळणारी. या शिवर गावात वज्रभूषण आम्ही पंडित 4 भाषा अवगत होत्या श्रोते जयाला. कीर्ती ज्याच्या विद्वत्तेची वराडी पसरली साची. याला भक्ती भास्कराची अत्यंतिक असे हो. प्रत्ययी चंद्रभागेवर स्नान करी साचार. उदयासे येता दिनकर अर्ध त्यासी देत असे पंच उषक काला वज्रभूषण उठे मला मा सारुण प्रातर्य दिला नोंदई स्नान करी. ते शिदोदकांनी ऐसा कर्मठ परी ज्ञानी मान मान्यता विद्वज्जने. ज्याची होती विशेष त्या शिवर गावाला योगराज फिरत आला. वाटे तपाचे द्यावायला फल त्या वज्रभूषणाशी. चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ज्ञानजेठी. समोर नदीची या काठी आले वज्रभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळा पायी प्रकाशिल्या दिशादायी. कुक्कुटाचा आवाज येई वरचेवरी ऐकावया. चातक भारद्वाज पाखरे जाऊ लागले अत्यादरे. भास्कराशी सामोरे पूर्व दिशा लक्षून. भास्कराचा उदय होता तमनी मला म्हणता ऐसा जैसा सभेस पंडित येता मूर्ख जाती उठोनी. ऐसा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती बैसली होती निश्चिती. ब्रह्मानंदी डोलत सर्व शिष्य पार बसले होते मंडलाकार. ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भास्कराची. तै वज्रभूषण तत्वता झाला सूर्याशी अजळला. तो हा पुढे ज्ञानसविता त्याने पाहिला प्रत्यक्ष. सूर्याप्रमाणे सतेज कांती आजानुभवी निश्चिती. दृष्टी नासागराच्या वरती आली धावून जवळ त्यांच्या. अर्ध दिले पायावरी गजाननाच्या सत्वरी. प्रदक्षिणाही अखेरी त्यांनी घातली तयाला. मित्राय नमा सूर्याय नमा भानवे नमा खगाय नमा ऐशी नावे घेऊन घातले 12 नमस्कार. शेवटी आरती ओवाळली गजाननाशी. आदरेबली न्यूनता ती नाही पडली कशाचीही. त्या प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर. मुखाचे नेते स्तवंतोर महाराजांचे चालले. माझ्या तपाचरणाचे फळ आज मिळाले साचे. दर्शन दिव्य पायाचे आज झालं मी. नमोदरीच्या भास्कराला देतो तो अर्थ मला. तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञानविधी योगेश्वर. श्लोक हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञानराशी. ऐसे युगायुगी किती अवतार घेशी. झाल्यास दर्शन तुझे भय रोग चिंता नासे. गजानन गुरु मज भाव पाव आता. अशी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन. योगेश्वरी आलिंगन दृढ दिधले त्या दोन्ही करे. माय जैसी लेकराला प्रेमे धरी पोटाला. देवी वज्रभूषणाला धरिते झाले. महाराज मस्तकावरी ठेविला कर आशीर्वाद दिला थोर. सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा. वज्रभूषण कर्म मार्ग सोडू नको. विधी निरर्थक मानू नको. मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा. किंवा आचरून कर्म फल टाकीता भेटतो.
धननिळ त्याच्या अंगीनं लागे मळ या कर्माचा, केव्हाही तू आता आपुल्या सदनी माझे पोट ठेवा. फत्ते माझे तुला ध्यानी होते होत जाईल दर्शनाचे, म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा. असं तेव्हा त्या वज्रपुरुषानं पंडिताला महाराज आले शेगावी. या शेगावचे नाव होते नाव पूर्वकाली शिवगाव. अपभ्रंश लादला ठाव शेगाव ह्या शब्दाला ते हल्ली प्रचलित आहे विभूत आहे बुध हो वर्णात. 17 पाटील होते सत्य ह्या एकाच ग्रामाला. महाराज शेगावशी आले परी नसतील राहिले, हमेशा ते भटकत राहिले मनाचे. येईल त्या स्थळा आरोग्य अकोट अकोले मलकापूर नावे सांगावी कुठवर. चांदण्याची नवनार मोजतात किंवा कोणाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला पुढे श्रावण मासाला. उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या राहुळात. हे मारुतीचे मंदिर शेगावे भव्य साजर. पाटील मंडळी थोर थोर होती या भक्त. देवाची पेंडीला की जय साळा देवी पाटील गावाला. जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई चाले. उत्सव महिनाभर अभिषेक पोथी कीर्तन गजर अन्नदानाशी पुरव लोक तृप्त होती. या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी. जो गावचा कारभारी होता मौदार मनाचा. श्रोते हे पाटील पण आहे वाघाचे पांघरून. ते जोगी त्याला जर न भिऊ लागते सहजची. गाव करी ते राव न करी ऐशी मराठी भितरी. म्हण एक आहे साजरी ती यथा तथ्य असे. त्या मारुती मंदिराशी आलेले गजानन पुण्यराशी. श्रावणाच्या आरंभाशी उत्सव श्रींचा पावया. बोलले व्यंकटलालाशी मी आता या मंदिराशी राहीन जाणं अरणीशी. त्याचा श्लोक शोक करू नको गोसावी. संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या घर योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकाचे. मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिराशी. तू बोलावीशी ज्या दिवशी त्या वेळापुरता येईन तिथं. यंत्रीचे गुहे तुला कथन केले व्यंकटलाला. स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भागा आले. गोसावी मच्छिंद्र जालंधर ये राहिले निरंतर. प्रापंचिकांचे वगळून घर कानना माझी वृक्षातळी. छत्रपती राजा शिवाजी जोराणा बहादूर विरगाजी. ज्याने हिंदूची राक्षिली बाजी दंडून दुष्ट ओलांना. त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर. परिसज्जनगडावर स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा हट्टमुळे ना धरावा. माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार. तो व्यंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला मंदिरी. स्वामी समर्थ झाला समर्था. भास्कर पाटील शुश्रूषेकरिता जवळ राही निरंतर. हा दासगुणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. मुमुक्षाला दाव पंथ पथ संत चरण सेवेचा. शुभंभवतु श्री हरिहरार्पण. इति श्री गजानन विजय ग्रंथ 6ष्ठोध्याय समाप्त. श्री गजा